क्रांती ठोक मोर्चाचं आज शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन होणार आहे। शरद पवारांच्या पुण्यातील घराबाहेर हे आंदोलन केलं जाणार आहे। रमेश केरे पाटलांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होईल। मराठा आरक्षणासंदर्भात पवारांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी सातत्याने त्यांच्याकडून केली जाते आणि केरे पाटलांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शरद पवार यांच्या घराबाहेर आता समर्थक सुद्धा जमतायत असं समजतंय। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया। ज्ञानेश्वर, सध्या शरद पवारांच्या घराबाहेर काय नेमकी परिस्थिती आहे? कारण यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीने आंदोलन करण्याचा आणि शरद पवारांची भेट घेण्याचा, त्यांची भूमिका नेमकी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न झाला होता। मराठा आंदोलकांनी पुण्यातल्या शरद पवारांच्या मोदीबाग या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। आता मी मोदीबागेच्या बाहेर आहे। आपल्याला कल्पना आहे मोदीबाग हे शरद पवारांचं पुण्यातलं निवासस्थान आहे आणि शेजारीच जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये शरद पवारांचं कार्यालय आहे। थोड्या वेळापूर्वी शरद पवार हे घरातून बाहेर पडलेत आणि त्यांच्या कार्यालयामध्ये गेलेले आहेत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी। हे एकीकडे सुरू आहे, तर दुसरीकडे सध्या पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो घराबाहेर बघायला मिळतोय। पोलिसांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे, सुरक्षेमध्ये शरद पवारांच्या वाढ करण्यात आली, कारण एकूण जे वातावरण आहे आंदोलनाचं ते तंग आहे। दुसरीकडे शरद पवारांचे समर्थक देखील या ठिकाणी जमतील अशा पद्धतीची शक्यता, आणि म्हणून मराठा आंदोलक आणि शरद पवारांचे समर्थक आमने सामने येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त मोदीबाग या निवासस्थानाच्या समोर वाढताना पाहायला मिळतो आहे। जी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेला या सगळ्या तपशिलांसाठी।